आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. मनी एकच ध्यास हाती घेतली निशाणी, नवी कथा मज घडवायची या राष्ट्राची कहाणी. सत्तेचा मोह नाही, जनताच माझा देव, राष्ट्रसेवा हेच माझे जीवनाचे खरे वैभव. मी कार्यकर्ता, मी कार्यकर्ता, संघर्षातून घडलेला, ध्येयाने पेटलेला. मी कार्यकर्ता, मी कार्यकर्ता, जनतेसाठी झटणारा, कधीही न थटणारा. मी कार्यकर्ता, मी कार्यकर्ता. पुन्हा तान्हाची पर्वा नसे नसे थंडीची भीती, घरोघरी फिरून सांगतो जनसेवेची नीती. गल्ली बोळात आमचे वास्तव्य, जनता आमची संगाती, जनतेचे दुःख सुपुसतो देतो विश्वासाचे बोल हाती. टीकापमान झेलुनी आम्ही नाही सोडले पत, देश सेवेच्या मार्गावरती चालवू हा अविश्रांत रथ. मी कार्यकर्ता, मी कार्यकर्ता, संघर्षातून घडलेला, ध्येयाने पेटलेला. मी कार्यकर्ता, मी कार्यकर्ता, जनतेसाठी झटणारा, कधीही ना थटणारा. मी कार्यकर्ता, मी कार्यकर्ता. भेदभाव नको, वेश नको, एकतेची हाक, विचारांची क्रांती व्हावी हीच आमची साख. सारे मिळून बांधूया एक शक्तीचा समाज, जिथे असेल विकासाची प्रत्येक भारतीयाला काज. येणाऱ्या पिढीसाठी सोडू चांगला वारसा, ध्येयपूर्तीसाठी चाललो न थांबणार हा ठसा. मी कार्यकर्ता, मी डॉक्टर संजीवनी शंकर कांबळे, उल्हासनगर 4 वॉर्ड प्रभाग क्रमांक 14 मधनं भारतीय जनता पार्टीची उमेदवार आहे. माझ्यासोबत पॅनलमध्ये शिला मनसुलकर, नम्रता तरे, उल्हास फलके. आज आम्ही चौघांना इतकंच सांगायचं आहे, आज ज्या प्रकारे तुम्ही बहुसंख्येने जे लोक बघितले आहेत आमच्या सोबत, ते काही आम्ही पैसे देऊन कोणाला आणलेले नाहीये सर्वप्रथम. आणि दुसरी गोष्ट, ह्या सर्वांचं आमच्यावरती प्रेम आहे. या प्रेमापोटी त्यांनाही वाटतं की इथे कुठेतरी बदल हवा आहे, नवीन चेहरा बघायचा आहे आणि विकास घडवायचा आहे. तर ज्या प्रकारे तुम्ही आता आम्हाला बहुसंख्येने हिंमत दाखवली आहे, हीच हिंमत आम्हाला येत्या 15 तारखेला तुम्ही घरोघरून बाहेर निघून आम्हा सर्वांना साथ द्या. आणि या प्रकारे साथ दिलेली आहे आम्हाला, त्याच प्रकारे आम्ही सुद्धा तुमचे जे काही समस्या आहे मनापासून आपले समजून सॉल्व्ह करूयात, हीच मनापासून रिक्वेस्ट आहे की तुम्ही आम्हाला आमची ताकद दाखवून द्या. आम्ही हमेशा तुमच्यासोबत साथ राहू. आणि आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.